महायुती सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात गेम चेंजर ठरली. लाडक्या बहिणींनी महायुतीला पाठिंबा दिल्याने पुन्हा सत्ता स्थापन करण्यात महायुतीला यश आलं आहे. लाडकी बहीण योजनेतील मिळणाऱ्या पैशावरून अनेक वाद झाल्याचं समोर आलं होतं. तसेच कुटुंबात कलह देखील वाढल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. अशातच आता मिळालेले पैसे परस्पर खर्च केल्याने जाब विचारणाऱ्या महिलेला पती आणि सासूने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माढा तालुक्यातील लोणी येथे राहणाऱ्या निशा लोंढे असं मारहाण झालेल्या विवाहितेचं नाव असून पती धनाजी लोंढे आणि सासू रूपाबाई लोंढे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. निशा यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्यांचे पैसे मिळाले होते. मात्र पतीने हे पैसे परस्पर काढून घेतले. दरम्यान निशा लोंढे हिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माढा पोलीस स्टेशनमध्ये पती धनाजी लोंढे आणि सासूबाई रूपाबाई लोंढे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हेड कॉन्स्टेबल रोपळे या प्रकरणात तपास करीत आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशावरून आता अनेक कुटुंबात कलह सुरू झाल्याच्या तक्रारी वाढल्या असताना सोलापुरातून आलेली ही घटना हादरवून टाकणारी आहे. मित्रांनो, ही बातमी गुगलवर सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.